एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तलाठी भरती अतिशय जलद गतीने एक्सप्रेसने या ठिकाणी आपल्यासमोर आलेली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला सिलेक्शन पाहिजे असेल, संपूर्ण डेडिकेशन आणि आपलं जे काही रोड मॅप आहे हा तयार असला पाहिजे पहा. त्यावरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कशाप्रकारे आपल्याला पास व्हायचं आहे, हे सगळं मित्रांनो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आणि मित्रांनो, तुमचे या ठिकाणी किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आपल्याला मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओची PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल आपण तलाठी भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती मित्रांनो दररोजच्या चालू घडामोडी सोबत आपल्या व्हिडिओचे जे काही PDF असतील महत्त्वाच्या, त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची लिंक दिलेली किंवा जो काही माझा नंबर दिसतो या ठिकाणी WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी 93 25 23 048 या नंबरला तुम्ही मला हाय करा. तलाठी भरती ग्रुप जॉइन असं लिहा. मी तुम्हाला या ठिकाणी जॉइन करून घेईल. चला जास्त काही सांगत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. खूप तळमळीने व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला याचं यश मिळणार आहे पहा. मनामध्ये लिहून ठेवा, कोरून ठेवा किंवा एखाद्या वहीवर किंवा भीतीवर खिळा घेऊन कोरून ठेवा, की मी तलाठी होणारच आणि त्यासाठी पूर्णपणे अभ्यास करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. टाईमपास करू नका. सगळे WhatsApp त्याचबरोबर महत्त्वाचे Instagram सगळं बंद करून टाका आणि आपल्या या ठिकाणी नोट्स काढायला चालू करा. पहिला प्रश्न मित्रांनो, लोकसभा विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सांगा मित्रांनो पटकन याचं उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. लोकसभा विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो रविशंकर प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 रविशंकर प्रसाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लता मंगेशकर यांचं जन्मस्थान कोणतं आहे? सांगा. लता मंगेशकर यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. इंदोर हे आपलं याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे. मुंबई येथील हाजी अली दर्गा हा कोणत्या साली बनवण्यात आला? मुंबई येथील हाजी अली दर्गा ही कोणत्या साली बनवण्यात आली? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. सांगा पटकन. तर मित्रांनो 1431 आपलं काय पहा याचं योग्य उत्तर किती? 1431. पुढचा प्रश्न मित्रांनो, की भारतीय इतिहासामध्ये आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झालेली आहे? सांगा पटकन. भारतीय इतिहासामध्ये किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झालेली आहे? मित्रांनो लक्षात ठेवा. एक याचं काय पहा आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वनतोडीवरती बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर जगातील पहिला देश नॉर्वे बनलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे. 6 नंबरचा प्रश्न आहे का तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 93 25 23 048 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. मैकल पर्वतरांगी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? मैकल पर्वतरांग. तर मित्रांनो ही छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? छत्तीसगडमध्ये. मैकल पर्वतरांग बघा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विस्तीर्ण आहे. आणि मित्रांनो उंची किती आहे? तर 941 मीटर आहे पहा. किती आहे? 941. भारत व बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपावरून मतभेद आहे? तर मित्रांनो गंगा याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. समजलं गंगा. भारतातील बघा सर्वात लांब नदी तिची जी काही लांबी पहा 2525 मीटर इतकी पहा. त्याच्यानंतर जर पाहिलं गंगा खोरे भारताच्या
26.3 बघा, भारताच्या 26.3 भाग हे व्याप्त कावेरी जल विवाद. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरीमध्ये पहा सतलज, रावी. त्याच्यानंतर जर पाहिलं सतलज, रावी, यमुना विवाद पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3. सुंदरबन कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये. सुंदरबन भारतामधील तसेच जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे पहा. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित पाहिजे सिंहासाठी मित्रांनो गिर अभयारण्य प्रसिद्ध आहे पहा. गीर अभयारण्य गुजरात राज्यामध्ये गीर अभयारण्य आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. भारतामधील पहिले अभयारण्य कोणतं आहे? काझीरंगा ते आसाममध्ये. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर जिम कार्बेट उत्तराखंड हे पहा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही विचारलंय? तर नर्मदा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा नर्मदा. तर नर्मदा नदी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते. कुठं? अरबी समुद्राला जाऊन नर्मदा मिळते पहा. भारताच्या पश्चिम सीमेला अरबी समुद्र असून पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या सिंधू, नर्मदा, तापी या कोकणातील नद्या या सर्व अरबी समुद्राला जाऊन मिळतात. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर सागर आहे पहा. आणि पूर्वेला जे काही नद्या वाहतात मित्रांनो पूर्व दिशेला गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, महानदी, कावेरी या नद्या बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. नर्मदा ही भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. 1312 किलोमीटर. आणि नर्मदा भारतातील 5वी काय बघा सगळ्यात मोठी नदी आहे. कितवी? 5वी. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा सरदार सरोवर प्रकल्प हा बहुचर्चित प्रकल्प आहे पहा. नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी वाहत पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळते. सरदार सरोवर हे गुजरात राज्यामधली भारतातील सर्वात मोठं धरण आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न जर पाहिला, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणतं बंदर नाही? तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणतं बंदर नाही? तर हल्दिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा हल्दिया मित्रांनो भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं बंदर आहे पहा. पूर्व किनाऱ्यावर भारतामध्ये 13 मोठे बंदर आहेत पहा पश्चिम बंगाल राज्यामध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिराकूड धरण हे कोणत्या नदीवरती आहे? हिराकूड धरण. तर हिराकूड धरण हे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे महानदीवरती आपल्याला पाहायला मिळतं. गोदावरी बघा, जायकवाडी, गंगापूर, सतलज, भाकरा, नांगल ही काय महत्वाचे धरण आहेत पहा. भारतातील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो भारतामधील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता आहे? जलमार्ग क्रमांक 2 कोणत्या नदीवरती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 हा ब्रह्मपुत्रा नदीवरती पहा. लक्षात आलं? हा 891 किलोमीटर आहे पहा. राष्ट्रीय जलमार्ग 1 हा प्रयागराज ते हल्दिया दरम्यान आहे बंगालमध्ये. त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो 2016 पूर्वी भारतामध्ये 5 राष्ट्रीय जलमार्ग होती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो मेकेदाटू धरण या ठिकाणी जर पाहिलं असा शब्द आहे मेकेदाटू धरण हे कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? कोणतं? मेकेदाटू धरण. तर कर्नाटक आणि तमिळनाडू याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. समजलं? कर्नाटक आणि तमिळनाडू आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाहीये? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाहीये? तर पर्याय क्रमांक 2 मित्रांनो पंजाबमध्ये काय पहा राष्ट्रीय उद्यान नाही. कुठं? पंजाब या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तेलंगणामध्ये महावीर राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर मृगवती, कासुब्रह्मानंद रेड्डी हे सगळे तेलंगणामध्ये आहेत. कर्नाटकमध्ये बन्नारघट्टा आहे पहा. बन्नारघट्टा शब्द या ठिकाणी बांदीपुरा हे काय आहेत मित्रांनो कर्नाटकमध्ये आहेत. मणिपूरमध्ये कैबिल लामजो आहे. गोवामध्ये मित्रांनो कोणतं आहे तर मोल्यम राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रामध्ये ताडोबा आहे, पेच आहे, संजय गांधी आहे, नवेगाव बांध आहे, चांदोली आहे, गुगामल आहे असे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत पहा. उलर सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. उलर सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? व्हेरी गुड मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर. उलर हे भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आणि मित्रांनो हे या सरोवरामधून कोणती तर झेलम नदी वाहते पहा. कोणती? झेलम. खालीलपैकी कोणत्या नदीचं उगमस्थान हे भारत देशामधलं नाहीये? तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा. तर लक्षात ठेवा ब्रह्मपुत्रा मित्रांनो हिचा उगम होतो तिबेटमध्ये चीनमध्ये. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम. हिची लांबी जर पाहिली मित्रांनो तर 2900 किलोमीटर हिची काय पहा लांबी ब्रह्मपुत्रेची लांबी. हिच्या उपनद्या जर पाहिल्या मित्रांनो तर
सुब सुबनसिरी, मानस, तीस्ता आणि दिबांग. ब्रह्मपुत्र नदी मित्रांनो पूर्वेकडे वाहत जाऊन गंगेला मिळते आणि नंतर बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्र नदीवर बघा आसाममध्ये माजुला बेट आहे पहा. बरोबर, माजुला बेट आहे. आणि मित्रांनो जे काही महत्त्वाचे उगम आहेत या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे, गोंधळ नाही करायचा. कावेरी नदीचा उगम हा कुठं होतं? ब्रह्मगिरी रांगा कर्नाटकमध्ये होतो पहा. गंगा नदीचा उगम होतो मित्रांनो भगीरथी आणि अलकनंदा एकत्र येऊन गंगा नदी तयार होते पहा. झेलम मित्रांनो ही सिंधूची उपनदी आहे आणि हिचा मित्रांनो होतो पीर पंजाल रांगामध्ये उगम होतो सिंधू नदीचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणतं भूरूप निर्माण होत नाही? तर वाळूचा या ठिकाणी दांडा, इथे शब्द आहे पहा, वाळूचा दांडा शब्द लक्षात ठेवा, हा निर्माण होत नाही पहा. नदीच्या खनन कार्यामुळे निर्मिती विहीकारची दरी, घळे, धबधबा तयार होतो. आणि वाळूचा दांडा का निर्माण होतो मित्रांनो? तर सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे संचयन जे काही तयार झालेले भूरूप आहेत त्यामुळे काय होतं? वाळूचा दांडा होतो. हा खाडीचा किनारा असन, पुळण असन, खाजण तयार होते पहा. वाऱ्यामुळे तयार जो काही वारा असतो मित्रांनो, वाऱ्यामुळे तयार होणारी भुरपे कोणती आहेत? भूक्षत्र खडक, त्याच्यानंतर यारदांग, अपवहन, खळगे, वालुकागिरी, द्वीपगिरी इत्यादी आहेत पहा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे कोणतं भूरूप निर्माण होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कोणतं होतं? तर लहरक्षित भाग किंवा त्याला काय म्हणायचं मित्रांनो तरंग घर्षित मंच. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे काय तयार होतं? तर मित्रांनो सागरी लाटांच्या खनन कार्याद्वारे बघा सागरी क्लिप, सागरी कमान आणि सागरी गुहा म्हणजे वरीलपैकी सर्व मित्रांनो काय पाहिजे याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? सर्व. भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही? भीमा नदी ही कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा आंध्र प्रदेशमधून याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. समजलं? भीमा नदी मित्रांनो कृष्णा नदीची मुख्य काय उपनदी आहे पहा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नर्मदा. नर्मदा मित्रांनो भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? नर्मदा. भारतामधली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो गंगा आहे पहा. ह्या नदीच्या खोऱ्याने मित्रांनो हे पण पॉईंट लक्षात ठेवा. आता एवढा सोपा प्रश्न नाही विचारणार, पण स्पष्टीकरण खूप महत्त्वाचे पहा. किती टक्के भाग व्यापलेला आहे? 26.3% भाग व्यापते. हिचा उगम होतो मित्रांनो कुमाऊ, हिमालय, गंगोत्री या ठिकाणी. हिची एकूण लांबी किती बघा 25 लक्षात ठेवा 2525. गंगा नदी मित्रांनो भारतामधील 5 राज्यामधून वाहते पहा. लांबी लक्षात ठेवा आणि मित्रांनो ही 5 राज्यातून वाहते. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. राजस्थानच्या वाळवंटामधून वाहणारी एकमेव नदी कोणती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1 लुनी नदी आहे पहा. कोणती? लुनी नदी. मित्रांनो लुनी नदी राजस्थानच्या मरुभूमीतून वाहणारी नदी आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का सरोवर. तर मित्रांनो हे ओडिसा या राज्यामध्ये पहा. पर्याय क्रमांक 3 चिल्का सरोवर हे ओडिसा राज्यामध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? तर नदीच्या कार्यामुळे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नदीने वाहून आणलेल्या साठ्याच्या स्वरूपानुसार भाबर तराई हा भूप्रदेश तयार होतो पहा. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणतं भूरूप तयार होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा कोणतं होतं तर लोमबती नदी हिमनदीच्या कार्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर लोमती नदी तयार होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की तापी नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? काय प्रश्न विचारला आपल्याला तापी नदीचं उगमस्थान. तर मित्रांनो बैतूल जिल्हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा बैतूल जिल्हा. तापी नदीचा उगम बघा मध्य प्रदेशमधील मुलताई या ठिकाणी होतं पहा. मुलताई मध्य प्रदेश. शेवटचं जर पाहिलं तर खंबाच्या आखातामध्ये अरबी समुद्रामध्ये शेवट होतो. हिची लांबी जर पाहिली तर 724 किलोमीटर आहे. किती आहे? 724 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये किती पहा 208 किलोमीटर हिची लांबी पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो की लोकटक सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? लोकटक. तर मित्रांनो हे मणिपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? मणिपूरमध्ये. लोकटक सरोवर जगातील एकमेव तरंगत सरोवर आहे आणि मित्रांनो हे येथील कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान सुद्धा प्रसिद्ध आहे मणिपूरमधलं. दाल सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो दाल सरोवर हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये दाल सरोवर प्रसिद्ध आहे पहा. समजलं? आणि मित्रांनो येथील कोणती नदी मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे नर्मदा. नर्मदा नदी मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळत नसून
अरबी समुद्राला मिळते आणि इतर नद्या मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळतात. नर्मदा नदी मित्रांनो कुठं मिळते तर अरबी समुद्राला मिळते. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? गोदावरी, कृष्णा, गंगा, महानदी. अरबी समुद्राला तापी, नर्मदा, त्याच्यानंतर पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या कुठं मिळतात? साबरमती ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? तर दोआब असं म्हणतात. पहा पर्याय क्रमांक 3. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोआब असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीये? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोयना याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा कोयना. कोयना मित्रांनो ही कृष्णा नदीची काय आहे? उपनदी पहा. कोयनेचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि हिचा कृष्णेशी संगम होतो कराड सातारा या ठिकाणी. धरण जर पाहिलं मित्रांनो कोयना तर हे किती पहा 2000 मेगावॅट क्षमतेचं धरण आहे. कोकणामधून वाहणाऱ्या सर्वच नद्या मित्रांनो पश्चिम वाहिनी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कुठं? अरबी समुद्राला. विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो या ठिकाणी. तर पहा गंगा, कृष्णा, गोदावरी, तापी. तर मित्रांनो तापी या ठिकाणी आपला विसंगत होईल पहा. तापी मित्रांनो पश्चिम वाहिनी आणि इतर सगळ्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अरबी समुद्राला जे काही पश्चिम वाहिनी नद्या त्या मिळत असतात नर्मदा, तापी, वैतरणा, कोकणातील नद्या. आणि मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत? गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि महानदी पहा. खालीलपैकी कोणती नदी हिमालयाच्या उपसागराला मिळत नाही? हिमालयाच्या उपसागराला मिळत नाही. तर मित्रांनो कोणती नदी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 यमुना. मित्रांनो यमुना ही गंगाची काय उपनदी आहे. खालीलपैकी कोणती नदी मित्रांनो अरबी समुद्राला मिळते? तर अरबी समुद्राला तापी ही नदी मिळते पहा. कोणती? तापी. लक्षात ठेवा मित्रांनो तापी आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. तापी नदी मित्रांनो मुलताई या ठिकाणी उगम पावते. लक्षात ठेवा तापी नदी सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. नर्मदा आणि तापी या नद्यात अनेकदा गोंधळ होतो. अशा वेळी तुलनात्मक आपण अभ्यास केला पाहिजे पहा. पश्चिम वाहिनी नदी बघा हिचा उगम होतो कुठं? जर पाहिलं तर अमरकंटक आणि तापीचा उगम होतो मित्रांनो. तर मित्रांनो इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पहा. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.